आणि मी तिच्याकडे एकसारखा पाहू लागलो. ती पण माझ्याकडे एकसारखी पाहू लागली. आम्हा दोघांना काय करावे काय नाही समजत नव्हते. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रतीक आहे. आताच माझे शिक्षण पूर्ण झाले आणि मी जॉबसाठी गावातून शहरात आलो. या शहरात माझा गावचा मित्र रूम करून राहत होता. त्याच्या रूमवर मी राहणार होतो. माझ्या घरी आई, बाबा आणि लहान भाऊ आहे. लहान भाऊ शिक्षण करत आहे. माझा मित्र इथे जॉब करतो. त्यानेच मला सांगितले की इथल्या कंपनीमध्ये मुलाची आवश्यकता आहे. त्याच्या सांगण्यावरून मी इथे आलो आणि दुसऱ्या दिवशी अंघोळ करून मस्त प्रेस केलेले कपडे घालून इंटरव्ह्यू साठी गेलो आणि इंटरव्ह्यू मी दिला आणि माझे सिलेक्शन झाले. मी खूप खुश झालो. मी रूमवर येताच घरी कॉल केला आणि सांगितले माझी नोकरी पक्की झाली आहे. हे ऐकून घरचे पण खूप खुश झाले. आता माझे रोज कामावर जाणे सुरू झाले. मी खूप खुश होतो. सर्व सुरळीत चालू होते. माझे 3 शिफ्ट मध्ये काम असायचे आणि माझ्या मित्राचे पण तसेच. तो सुट्टीचा दिवस होता. मी सुट्टीच्या दिवशी उशिरा उठत होतो. त्या दिवशी मी घरी कूलर लावून बसून होतो. ती दुपारची वेळ होती आणि उन्हाळ्याची वेळ असल्याने बाहेर ऊन खूप तापत होती आणि माझे दार वाजले. बाहेर एक साधारण 35 ते 40 वयोगटातील बाई आली. ती सामान विकणारी होती. तिच्या चेहऱ्यावरून ती खूप थकलेली दिसत होती. असे वाटत होते ती खूप चालून आलेली आहे, त्यामुळे ती दमलेली वाटत होती. तिने मला सर काही हवे का असे विचारले. मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो या बसानंतर तुमच्याकडे काय आहे दाखवा, कारण तुम्ही खूप थकलेले वाटत आहे. यावर ती म्हणाली हो ना साहेब, खूप फिरावं लागते आम्हाला. मी तिला पाणी आणून दिले आणि म्हणालो अजून काही हवं का, चहा की शरबत. ती काही नको म्हणाली. तरी सुद्धा मी शरबत बनवली आणि तिला आणून दिली. तर ती म्हणाली काय आवश्यकता होती शरबतची. मी म्हणालो खूप फिरता तुम्ही, तुम्हाला थकवा येतो, शरबत प्याल तर बर होईल. यावर ती म्हणाली साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे. आणि ती आपले सामान दाखवू लागली. मी काही सामान घेतले आणि मी ऑनलाईन पैसे देऊ लागलो. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर झाले पण तिला मेसेज नाही आला. मी तिला म्हणालो तुला पैसे आले आहे, तरी ती म्हणाली साहेब पैसेचा मेसेज मला आला नाही. मग खूप वेळ वाट बघितल्यानंतर तिला काही मेसेज आला नाही. तर मी तिला म्हणालो तू पैसे घे, जर तुला त्या पैशाचा मेसेज आला तर मला आणून दे. ती ठीक आहे बोलली आणि मी तिला आपला नंबर दिला. तिने आपले नाव कविता सांगितले. त्यानंतर ती धन्यवाद म्हणून निघून गेली आणि मी आपल्या कामात लागलो. 2 दिवसांनी मला तिचा कॉल आला आणि म्हणाली साहेब तुमचे पैसे माझ्याकडे आले आहे, तर मी तुम्हाला केव्हा आणून देऊ. मी म्हणालो मी कामावर आहे, तुला सांगील तेव्हा आणून देशील. असेच काही दिवस निघून गेले. एके रात्री मी मोबाईल पाहत होतो आणि मोबाईल पाहत असताना मला तिचे स्टेटस दिसले. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. मी तिला रात्री मेसेज केला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने पण मला धन्यवाद म्हणाली आणि आम्ही असेच हळूहळू बोलू लागलो. त्यानंतर रोज आमचे बोलणे सुरू झाले. ती आपल्या घरचं सांगायची आणि मी पण. आता आम्ही कॉलवर पण बोलू लागलो. आमचे बोलणे वाढले होते पण माझ्या मनात काही नव्हते. आता ती मला कॉल करायची आणि हळूहळू मला पण तिच्या सोबत बोलले छान वाटू लागले. आता आमचे मन जुळू लागले आणि आम्ही केव्हा एकमेकाच्या झालो आम्हालाच समजले नाही. कधी कधी आता बाहेर भेटू लागलो पण तिचे कामाचा आणि माझ्या कामाचा टाइम सारखं नसल्यामुळे आमचे भेटणे जास्त होत नव्हते. पण आम्ही रोज बोलत होतो. खूप रात्रीपर्यंत आमचे बोलणे सुरू असल्याचे. आता आमची जवळीकता खूप वाढू लागली होती. ती मला नेहमी माझ्या पैसेबद्दल म्हणायची तुझे पैसे द्यायचे आहे. मी म्हणालो अरे असू दे, काय पैसे पैसे करते, तुझ्याकडे काय या माझ्याकडे काय, सर्व सारखंच आहे आता. ती मी एके दिवशी बोलत असताना म्हणाली उद्या मला सुट्टी आहे तर भेटू आपण. मी म्हणालो मला पण सुट्टी आहे आणि उद्या मी छान जेवण बनवत आहे तर ते घेऊन येईल मी. तर बाहेर भेटण्यापेक्षा मी तुझ्या घरीच येते आणि आपण सोबत जेवण पण करू. मी ठीक आहे म्हणालो. काही वेळानंतर ती माझ्याकडे आली. ती जशी माझ्या घरी आली मी तिच्याकडे पाहतच राहिलो. ती पण माझ्याकडे पाहत होती आणि मला म्हणाली काय बघतोस. मी म्हणालो तू खूप छान दिसत आहे, असं वाटत आहे तुझ्याकडे पाहतच राहावं. ती आता लाजली आणि म्हणाली
काही पण बोलतोस. मी म्हणालो, खरंच ना, खूपच सुंदर दिसत आहे तू. आता मी तिच्या थोड्या जवळ, कारण तिला पाहून मी भारावून गेलो होतो. पूर्ण शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती आणि ती जणू काही मला काही करण्यास प्रेरित करत होती. मी थोड्या जवळ जाताच ती थोडी मागे, मी परत जवळ. आता ती तिथेच थांबली. आता माझी हिंमत वाढली आणि मला कळले होते, तिच्या पण मनात वादळ निर्माण झाले आहे. आमच्या अंगात सर्वत्र विजा चमकत होत्या आणि आम्हाला त्या शांत करायच्या होत्या. त्यानंतर आम्ही एकत्र आणि वेळेचा आनंद घेऊ लागलो. तसेच आता एकमेकांना प्रतिसाद देऊ लागलो. खूप वेळ अशाच आल्यानंतर आमचं वादळ शांत झाले. त्यानंतर तिने आणलेले आम्ही जेवण केले आणि आमचे नाते असेच नंतर फुलू लागले. अशाच अनेक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.